वयाच्या साठीनंतर विधायक काम करावं म्हणून सुमारे 13 वर्षांपूर्वी भुसावळ येथील बापू मांडे यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत 35 एकर पडीक जमीन शासनाकडून घेतली. खडकाळ माळरानावर समतल चर खोदून त्यांनी जमिनीचं सपाटीकरण केलं. या जमिनीवर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. उत्तम शेती निर्माण केल्यानंतर त्यांनी शेतीचा आर्थिक कणा गाय असल्यानं सुरुवातीला 10 देशी गाय विकत घेऊन गोशाळा सुरू केली. पाहता पाहता या गायींची संख्या 123 वर गेली. गायींच्या आधारावर उपयोगाला येतं. गोमूत्राचे अनेक प्रयोग आहे. आमच्या इथे इसप किंवा अन्य काही होतं त्याला ग्रामीण भागातल्या आमच्या मुली आदिवासी आश्रमशाळा असल्यामुळे त्या गोमूत्र घेतात आणि अंगाला लावतात आणि 3-4 दिवसांनी त्याचं ते बरं होतं. अशा अनेक प्रकारे गायीचा फायदा हा झाला पाहिजे. याच गायींपासून मिळणाऱ्या मलमूत्रापासून त्यांनी परिसरात सेंद्रिय शेती विकसित केली. आश्रमशाळेला लागणाऱ्या 300 विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकघरात गोबर गॅस त्यासोबतच विजेचा पुरवठा सुरू केला. आश्रमशाळा तसंच गायींच्या शेणापासून निर्माण झालेली स्लरी शेतात उपयोगात आणली. त्यामुळे शेती उत्पादनात मोठी भर पडली. शेणापासून गांडूळ खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, गोमूत्र असे विविध प्रकल्प साकारून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न ते करतायत. भात आणि वरण हे त्याच्यावरती शिजवतो. म्हणजे यापूर्वी आम्हाला त्याच्यात 3-3.5 लाख रुपये आम्हाला जवळपास जास्तीचा खर्च लागायचा. पण गोबर गॅसवर आम्ही जेव्हापासून करायला लागलो तेव्हापासून आमची 3 लाख रुपये इंधनाची बचत होते. म्हणजे लाकूड तोड वाचते, पर्यावरणाचं रक्षण होतं आणि गोबर गॅस हा वातावरणात मिसळल्यामुळे आमच्या इथे एकही डास नाही पूर्ण प्रकल्पामध्ये. त्यामुळे आमचे सर्व विद्यार्थी निरोगी राहण्याला मदत होते. देशी गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होते. प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यानं 2 ते 3 देशी गायींचं संगोपन केलं तर 4 ते 5 एकर शेती विकसित करता येऊ शकते. हेच मांडे यांनी दाखवून दिलंय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.